वर्धा. संघर्षाच्या वाटेवर चालताना स्वप्न अनेकदा दूर वाटतात, पण जिद्द असेल तर ती स्वप्न वास्तवात उतरतात. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातल्या शहापूर येथील दीपाली अडकणे यांचा प्रवास याचाच जिवंत पुरावा आहे. शेतमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या दीपाली यांनी हार न मानता स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवला. उमेद अभियान, लाडकी बहीण योजना आणि इतर शासकीय उपक्रमांच्या मदतीने त्यांनी छोट्या व्यवसायापासून सुरुवात केली. शिक्षण पूर्ण करत संगणकीय ज्ञान आत्मसात केलं आणि आज त्या स्वतःचं सेवा केंद्र चालवत आहेत. एक एक पाऊल टाकत त्यांनी केवळ स्वतःचंच नाही तर इतरांचंही आयुष्य बदललं आहे. गावातील इतर महिलांना त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याची ताकद दिली आहे. ग्रामीण भागातल्या महिलांनी आर्थिक उन्नती साधून आपलं जीवनमान उंचवावं यासाठी उमेद अर्थात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान राज्यभरात राबवलं जातं. महिलांच्या या प्रवासात केंद्र आणि राज्य सरकारच्या उमेद आणि लाडकी बहीण योजनेसारख्या विविध योजनांची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची आहे. अशातच शेतमजुरी करून शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून अतिशय खडतर प्रवासाचे टप्पे गाठून संघर्ष करत शेतातील मजुरी ते ऑनलाईन सुविधा केंद्र चालक म्हणून दीपाली संतोष अडकणे यांचा संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवास थक्क करून सोडणारा आहे. खामगाव तालुक्यातील शहापूरच्या सामान्य कुटुंबातल्या गृहिणी दीपाली अडकणे यापूर्वी शेतामध्ये काम करायच्या. शेती काम करून त्यामधून मिळालेली मजुरी जमा करत बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी कर्ज घेतलं. त्यानंतर स्टेशनरीचा छोटा व्यवसाय चालवला. त्यामधून नफा मिळाल्यानंतर कापड व्यवसाय सुरू केला. हळूहळू तोही वाढवला. या सर्व व्यवसायांमधून त्यांनी नफा मिळवत पैसे उभारले. शिक्षण जेमतेम 12वी पर्यंतच त्यांना पुढे शिकण्याची खूप इच्छा होती, मात्र परिस्थिती नव्हती. तेव्हा त्यांनी आपल्याजवळ जे काही पैसे होते त्या पैशाच्या माध्यमातून पुढे पदवी घेण्याचा ठाम निश्चय केला आणि त्यातूनच आधुनिक तंत्रज्ञान युगात वावरण्यासाठी संगणकीय ज्ञान देखील महत्त्वाचं असतं, ते देखील मिळवण्याचं ठरवलं. या पैशातून त्यांनी जवळच्या लाखनवाडा इथं पदवीसाठी महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि 3 वर्षाच्या आत स्वतःचं शिक्षण पूर्ण केलं. सोबतीनं कम्प्युटरचा MSCITचा कोर्स देखील केला आणि संगणकाचं ज्ञान प्राप्त केलं. याबरोबरीनं सेतू सेवा केंद्राच्या माध्यमातून सुविधा कशा प्राप्त होतात, कशा प्रकारे नागरिकांना सेवा द्याव्या लागतात याबाबतचं ज्ञानसुद्धा दीपाली यांनी मिळवलं. आणखी पुढे काहीतरी करायचं ही जिद्द त्यांनी मनामध्ये कायम ठेवली होती. मग त्यांनी शासनाची लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर गावातील अनेक महिलांचे शासकीय अर्ज भरून द्यायला सुरुवात केली. महिलांना एकत्रित केलं आणि शहापूर गावातील महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवून देण्यात खूपच मोठी मदत केली. जवळ जे काही पैसे जमले होते त्यातून त्यांनी कम्प्युटर्स विकत घेतले आणि त्यामधून सेवा केंद्र सुरू केलं. नागरिकांना विविध सेवा द्यायला सुरुवात केली. योजना आहे तर ती आयुष्यमान भारतचे कार्ड काढून देते, तिथून नाही तर पासबुक काढून देते. महिलांना पैसे काढणं, लाडक्या बहिणीचे पैसे आले. ज्येष्ठ नागरिक आहेत, ज्येष्ठ नागरिकांना आल्या जात नाही समजा आपल्या दुकानावर, तर त्यांच्या घरी स्वतः जाऊन मी पैसे काढून देते. नवजात बालक ज्यांची डिलिव्हरी वगैरे झालेली असतात महिला, त्यांना 1 ते 2 महिने घराच्या बाहेर पडता येत नाही, तर त्या महिलांच्या घरी जाऊन स्वतः मी पैसे काढून देते. आणि एवढं करूनही मी एवढं तर झालंच तर मी ग्रामपंचायतची सदस्य पण आहे. तिथून पण मी महिलांचे खूप कामं करून दिलेले आहेत. या सर्व संघर्षामधून त्यांनी स्वतःची दुचाकी विकत घेतली. तालुक्याच्या ठिकाणी जाऊन महिला बचत गटाची कामं सुरू केली. नागरिकांना ज्या सुविधा गावामध्ये उपलब्ध होत नाहीत त्याची व्यवस्था त्यांनी तालुक्याच्या ठिकाणी जाऊन करायला सुरुवात केली. यामुळे गावकऱ्यांची सोय तर झालीच, सोबतीनं दीपाली यांचंही जीवनमान उंचावलं आहे. दीपाली अडकणे यांचा संघर्षमय प्रेरणादायी प्रवास अनेक महिलांसाठी आता आदर्श ठरत आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी सचिन ठाकरे, बुलढाणा.